Magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. 1, 2, 3, 4, magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. Bawat lakad mo, lahat sila napapatingin. Di mawari, ba't ganun ang nangyayari sa akin? Isang ngiti mo lang parang nagkakabaliw. Ano ba ang ginawa mo? Pinaaliw. Tanaw kita, para bang isang tala sa gitna ng kalawakan. Oh, magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. Magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. Kahit na pilitin pang umiwas-iwas sa'yo, paikot-ikot ka dito sa isipan ko. Wala na nang iba, nag-iisa ka lang, nag-iisang bituin sa kalangitan ko. Oh, tanaw kita, para bang isang tala sa gitna ng kalawakan. Oh, magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. Magandang dilat, puso ko yung nabihan. Wala nang ninanais, di kaya kang labis. Oh, magandang dilat. Se acabó la cuarentena, el cuerpo lo sabe, la calle está llena. Se acabó la cuarentena, el cuerpo lo sabe, la calle está llena. Se acabó la cuarentena, el cuerpo lo sabe, la calle está llena. Se acabó la cuarentena, el cuerpo lo sabe, la calle está llena. Hasta mañana calle, el cuerpo lo pide porque duré mucho cansado en mi casa. Otra bebida y vamos a hacer por ahí con una mala. Eso, mata que
शिकवतात आणि त्यांनी 80-90% वरती काढलेले आहेत, तर त्यांना आपण 50 नवीन सायकल आणि उर्वरित जे 50-60% मिळालेले आहेत त्यांना एज्युकेशनल किट आपण देतो. म्हणजे ही जेव्हा 50 मुलं आणि मुली ही जेव्हा मुलं सायकल घेऊन जातील, एकतर त्यांचा ट्रान्सपोर्ट खर्च आपण वाचवतोय जेणेकरून त्यांच्या वेळेची बचत होईल आणि अभ्यासामध्ये आणखीन ते पुढे जातील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बघून, म्हणजे मी ज्या वेळेला माझा एक मुलगा मी ॲडॉप्ट केला, माथाडी कामगाराचा मुलगा ॲडॉप्ट केला, त्यावेळेला त्याच्याकडे महाविद्यालयामध्ये कुत्सित नजरेने बघत होतं, पण तोच मुलगा पहिला आला आणि सगळ्यांना केटी लागली. आज तो मुलगा UPSCची तयारी करतोय, एका माथाडी कामगाराचा मुलगा. तर अशी जर मुलं पुढे जर आपलं भविष्य ठरणार असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पूर्ण फुलाची पाकळी तरी आपण या सायक्लो एज्यू प्रोजेक्टला, जो आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, त्याला आपण 1000-2000 रुपये जसे आपल्याला जमतील तसे आपण प्रत्येकाने दिले तर आम्ही त्या सायकल घेऊ शकू आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना देऊ शकू. म्हणजे आपण पण सायकल चालवायची, दुसऱ्याला पण सायकल चालवायला लावायची आणि दुसऱ्या सायकल तर ते घेणार नाही, कारण त्यांची पहिली प्रायोरिटी असते अन्न वस्त्र निवारा, ही त्यांची पहिली प्रायोरिटी असल्यामुळे ते त्याच्याकडेच बघणार आहेत. जे बघून श्रीमंत मुलं फटफटी घेऊन येतात किंवा काय म्हणतात ती गाडी ती आणतात, ती बुलडोजर टाईप, ती अशाच्या गाड्या घेऊन येतात तर ते सायकल चालवतील. कारण की विद्यार्थ्यांमध्ये सायकल चळवळ रुजवणं हा आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा मुळामध्ये एक महत्त्वाचा उद्देश आहे. कारण की भुसार सर जसे मागे म्हटले की मुलं ज्या वेळेला सायकल चालवायला लावतील ना तेव्हा कुठेतरी या प्रशासनाला जाग येणार आहे. कारण की आपल्याकडे अजूनही रस्ते चांगले नाही आहेत आणि आपण अजूनही ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रशासनाशी भांडतोय, पण मला वाटत नाही की जोपर्यंत राजकारणी मनावरती घेतील तोपर्यंत हे होईल. म्हणून आपणच जर पुढे येऊन चळवळ सक्षमपणे पुढे नेली ते नंतर आपण करूया तर मला हे होतील. तर मला असं वाटतं आम्ही स्कॅनर आणलेला आहे, तुम्हाला जर शक्य असेल तर आता तुम्ही देऊ शकता, नाही तर ग्रुपवरती मी सातत्याने टाकत असते. 7 जुलैला हा कार्यक्रम होणार आहे. आयुक्तांनी सुद्धा आपल्याला ह्या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि त्यांनी सुद्धा इकडे येण्याचं आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की पूर्ण फुलाची पाकळी तरी तुमच्याकडून जर अशा मुलांना गेली तर आपण सायकल चालवतो याचं कुठेतरी सार्थक ठरेल. तर तुम्ही मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. मला एक सांगायचं आहे, ऋषी कुठे गेला आपला ऋषी छोटासा, त्याने आपल्याला 5000 रुपयाची मदत केलेली आहे. एका सायकलची किंमत 6500 आहे आणि एका किटची किंमत 800 रुपये. आणि एवढंच नव्हे तर राहिल सिंग नावाचा जो मुलगा आहे त्याला आपण सायकल देऊ शकत नाही कारण की तो गुडघ्यापासून अपंग आहे आणि त्याला एक IPS ऑफिसरच्या बरोबरीने एखादं त्याला शासकीय सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे. तो दिव्यांग आहे आणि त्याला आई वडील नाही आहेत, तरी पण त्याने 78% मिळवले. त्याला आपण 25,000 रुपयाची स्कॉलरशिप देतो की जेणेकरून त्याला पुढे शिक्षणासाठी मदत होईल आणि आपण काहीतरी आपला जो उद्देश आहे तो सफल होईल. ओके, तर आपल्यासोबत आपले पाहुणे जे आलेत पारसे सर, ज्यांनी राष्ट्रीय लेवलला सायकलिंग ही चळवळ नेलेली आहे, तर ते आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. पाहुणा म्हणजे आगंतुक आलेलो आहे, बरोबर ना, पूर्वनियोजित पाहुणा नाही आहे, पण नेहमीप्रमाणे येऊरला आल्याशिवाय संडे खरा होत नाही कंप्लीट असं वाटतं. आणि आज तर तुमची इव्हेंट होती, तुमची म्हणजे आपली इव्हेंट होती, त्यामुळे मी म्हटलं थोडं चेअरअप करायलाही जाऊया. येऊरची इव्हेंट ठेवल्याबद्दल खरोखर आम्ही सायकल प्रेमी या ग्रुपचे अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की येऊर ही वेगळी ऊर्जा देणारी जागा ठाण्यातली आहे. ठाणेकर आपण खरोखर नशिबान आहोत. येऊरला आलो की आपण एक येऊरला ठाण्याचं ऑक्सिजनचं कोठार असं म्हटलं जातं आणि येऊरला आलं की आपण एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये मिळते. सायकलिंग जर नेहमी येऊरला रेग्युलर केली तर आपली लंग्स कॅपॅसिटी किती वाढते हे तुम्ही रेग्युलर सायकल करून बघा. येऊरला मागच्या नोव्हेंबरमध्ये मी एका महिन्यात 300 लूप केले होते येऊरचे. त्यामुळे मला येऊरचा फायदा काय तो माहिती आहे आणि भरपूरदा येऊर करतोच रेग्युलरली गेली 5-6 वर्षात. आणि येऊरला जनरली फार सायकलिस्ट येत नाही खरं. जे येऊर करायचं ठरवून करतात सायकलिंग ते रेग्युलर आहे, पण खूप लोक असे सायकलिंग करणारे 90% लोक येऊरकडे येतच नाही. बऱ्याच येऊरला तुम्ही जर आलात तर तुमचे काप मसल असेल किंवा लंग्स कॅपॅसिटी असेल ते खूप वाढवू शकतात. त्यामुळे या निमित्ताने जरी मला माहिती आहे पहिल्यांदा येऊर करणारे किती आहेत, फार नसतील मला वाटतं. अरे वा वा, म्हणजे खऱ्या अर्थाने आजची जी
स्पर्धा आहे. हा, पण मग खऱ्या अर्थाने आजच्या स्पर्धेचं हे यश आहे की निदान 4-6 लोक तरी पहिल्यांदा येऊरला या स्पर्धेमुळे आले आणि मी पाहिलं की 6, 7, 8 ग्रुप मारले. खरोखर खूप कौतुकास्पद आहे. सायकल सर्वांनी चालवायला हवी, फिट राहायला हवं आणि मी स्वतः दररोज सायकल चालवतो. दुसरा सर आमचे सहकारी बसलेले, मी कॉलेजला दररोज सायकलने जातो सर्व सीझनमध्ये आणि ते पण रेग्युलर लेक्चर घेतो 7:30. त्यामुळे सायकल आपल्याला वेगळी ऊर्जा देते. माझं नेहमी म्हणणं असतं. संपूर्ण भारतभर सायकल केली, त्यामुळे सायकलमुळे अनेक माणसं जोडली, अनेक रस्ते माहीत झाले. मी नेहमी असं म्हणतो की आपण पायी चाललो तर आपल्याला खऱ्या अर्थाने तो प्रदेश कळतो. सायकलवर चाललो तर अजून थोडा कमी पायी चालण्यापेक्षा पण कळतो. बाकी मग कारणे आणि आपल्याला माहिती आहे जातो 200, 400, 500, 600 किलोमीटरमध्ये फक्त थोडे ब्रेक घेतो. पण सायकलने प्रवास जे लॉंग टूर करतात, मला वाटतं ममता मॅडम माहिती आहे ना, हां, सायकलने जे लॉंग टूर करतात किंवा सायक्लो ट्रेक करतात. सायक्लो ट्रेक हा मी बऱ्याचदा केला आहे. म्हणजे सायकलने एखाद्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जायचं. माऊली असेल, शिवनेरी असेल, सिंहगड असेल किंवा सगळेच बरेच किल्ले केले. तिथपर्यंत सायकलने जायचं आणि मग ट्रेक करायचा. याचा पण आनंद वेगळाच आहे. तसाही तुम्ही आनंद घेऊन पहा. एक माणसाला खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने आपण किती खुशी आहोत हे कळतं. पुन्हा एकदा या उपक्रमाला शुभेच्छा. प्रज्ञाच्या आगंतुक होईना मला पाहुणा केलाय, त्यामुळे आभार मानतो आणि धन्यवाद. सलीम शेख सर आपल्यासोबत आहेत. त्यामुळे थोडेसे माझे पाय लटलट कापत होते करताना, पण आपल्या सगळ्यांच्या ऊर्जेमुळे आणि प्रोत्साहनामुळे त्यांना आपण येऊर चढवू शकलो. कार्यक्रम असतील त्यावेळेला तुम्ही येत चला. मला चढवायला काय प्रॉब्लेम स्टडी चालू झाली की एवढा हात होतो म्हणून मी स्टॉप केलं. नाही तुम्ही एवढं गुड ज्येष्ठ नागरिक आहेत. सर इथे असे पोस्टर घ्यायचे.
बारिश में राइड किया तो बहुत मजा आया. थँक्यू सो मच. मैम आपको कैसे लगा? छान होती राईड आणि छान वंडरफुल एक्सपिरियन्स. सगळ्यांनी खरं तर सायकल चालवावी स्वतःसाठी. डायबिटीज शुगर जर नको असेल तर सायकल चालवायला सांगतात. शुगर बॉडीला नको. great ride and one of the best ride of my life. एकदम fit. भेटली आजची राईड. Sound system. Gotta be tough. You're on the front line, everyone's watching. You know it's on, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it up, believe it. When you fog it up, if you fog it up, hey, yeah. Samina, samkalewa. This one's for Africa.